जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं वायसीएम रुग्णालयात जे काही पत्र प्राप्त झालं अधिष्ठाता यांच्या नावे, तर त्या पत्राच्या अनुषंगाने आपण इंटरनल जी काही एक माहिती मागवली, संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडनं एक अहवाल मागवला होता की या केसमध्ये तुम्ही केलेली तपासणी आणि जे काही क्लिनिकल असेसमेंट आपण त्याला म्हणतो, तर त्याचा विस्तृत अहवाल सादर करा. त्यांनी त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या अंती असं एक निदर्शनास आलं की या प्रकारामध्ये दरम्यान खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटासंबंधी जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, खेडकर दाम्पत्यानं खरंच घटस्फोट घेतलेला आहे का, हा प्रश्न केंद्र सरकारला पडलेला आहे. काय नेमकं या खेडकर कुटुंबियांचं गौडबंगाल चालू आहे? पूजाच्या प्रमाणपत्रासाठी खेडकरांनी घटस्फोट घेतलाय का किंवा हा खरंच घटस्फोट झालाय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेतो आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राहुल, खरोखरच हा घटस्फोट झालेला आहे का असा प्रश्न चक्क केंद्र सरकारला पडलेला आहे. काय नेमकं घडतंय? हे बघा, कोणाच्याही खाजगी आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे दखल घेण्याचं काही कारण नाही आहे, परंतु पूजा खेडकर यांनी ओबीसी अल्प उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र मिळवलं त्याच्यासाठी मनोरमा खेडकर म्हणजे आपल्या आईच्या संपत्तीचं विवरण दिलेलं होतं आणि म्हणून केंद्र सरकारला हे शोधायचं आहे. आणि पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे पोलिसांना विचारलं आहे की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा खरोखरच घटस्फोट झालेला आहे का, आणि तो जर झाला असेल तर तो फक्त कागदोपत्रीच होता का याचा शोध घ्या. आणि म्हणून आपण थोडीशी त्याबद्दलची माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा 1988 साली विवाह झालेला आहे आणि त्यांनी 2009 साली घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे की ज्या अर्जामध्ये ते असं म्हणतात की आम्हाला 2 मुलं आहेत, पूजा आणि पियुष, की ज्यांच्या जन्मानंतर आमच्या पती पत्नीमध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता सेपरेट राहायचं ठरवलं आणि 2003 सालापासून आम्ही विभक्त राहत आहोत असं सांगून 2009 साली त्यांनी घटस्फोटाचा जो अर्ज दाखल झालेला होता त्या अर्जावरती सन्माननीय न्यायाधीशाची मंजुरी मिळवली आणि त्याप्रमाणे त्यांना घटस्फोट मंजूर झालेला आहे. म्हणजे आता कागदपत्रावरती दिसतंय की 2009 सालीच दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे. अडचण कुठे आहे की वंचित बहुजन आघाडीकडनं 2024च्या लोकसभेची जी निवडणूक दिलीप खेडकर यांनी लढली, ज्याच्यामध्ये त्यांचं 100-125 कोटीचं उत्पन्न दिसतं आहे, तर तिथे मात्र ते आपल्या पत्नीचा उल्लेख म्हणून मनोरमा खेडकर यांचा करतात. आणि म्हणूनच तर केंद्र सरकारला हा प्रश्न पडला आहे की एकीकडे हे जे ॲफिडेव्हिट आहे ते काहीतरी वेगळं सांगतं आणि पूजा खेडकर यांनी जे अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे ते आपल्या आईच्या उत्पन्नावर आधारित घेतलेलं आहे. म्हणून याचा शोध सुरू झालेला आहे की जी गोष्ट 2009 साली कागदोपत्री सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला आहे ती खरंच तशी आहे का, की केवळ पूजा खेडकर यांना अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळावं आणि अधिकचे इतर लाभ मिळावे त्यासाठी ते केलेलं आहे. कागदोपत्री म्हणाल तर ते तसं बरोबर आहे, परंतु नंतरची सगळी घडामोड, कारण नंतर ज्या कंपन्या स्थापन झाल्या, अगदी जे शेतकऱ्यांना बंधूक दाखवण्याचा प्रकार घडला, त्याही 2023च्या सालातल्या त्या घटनेच्या आदल्या दिवशी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे एकत्रित गेलेले होते आणि त्यांनी शेतकऱ्याला धमकावलेलं होतं. म्हणजे कागदोपत्री घटस्फोट झालेला आहे, प्रत्यक्षामध्ये तो व्यवहारात तसा आचरणात होता का असा जर प्रश्न कोणी विचारला तर प्रथमदर्शनी तो नव्हता असं दिसतं आहे. पण याचा शोध अर्थात पुणे पोलीस घेणार आहेत. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.